जे तारवी यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती आमंत्रित करतोय. सन्मान्य जयवंतजी तारवी, संतोषजी तारवी आणि योगेश जाधव यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती आमंत्रित करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सागरमाळी सर. चला मॅचला झालेली आहे सुरुवात. आपण पाहतोय दोन ओपनिंगचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहू शकतो लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपण पाहिलं. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मध्ये आपण जर बघितलं तर सतीश जाबर आणि रोहित दळवी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर मग ब्रँड अम्बेसिडर ऑफ APL या सीझन मध्ये ॲप्पी या खेळाडूला पाहतोय. आणि त्याच्या समोर सध्या तरी पहिल्या चेंडूला फेस करत असताना एक धाव वर्जित केली जाते आणि सुरुवात स्टार्ट ऑफ द फाउंडेशन आपण पाहतोय योग्य रीतीने. शून्यातून निर्माण केलेली ओळख मात्र किती मोठी असेल पाहूया. बॅटची कडा तडमानला मिळतोय, खेळाडूचा सहारा 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 आणि यावेळेला मात्र परतावं लागेल हताश नाराज निराश मनाने मिस्टर सतीश जाबरला. विकेट डाऊन, आउट. बघा वैभव सोहलेने चांगले एफर्ट्स लावले तिकडे, चांगला झेल भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. थोडासा स्विंग झाला चेंडू, हा चेंडू पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये आउटसाइड एज लागलं. राकेश ठाकरेच्या डोक्याच्या वरनं चेंडू निघून गेला, मात्र फ्लाइंग स्लिपमध्ये वैभव सोहले होते तिकडे, त्यांनी खूप चांगला झेल पकडला, चांगले एफर्ट्स लावले आणि पहिला गडी हा बाद झालेला आहे. पहिला धक्का मात्र आपण पाहिला तर मोठा धक्का. या धक्क्यातून सावरला जाईल का? तसं म्हटलं जात ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता असली उड़ान अपने हौसलों में होती है. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, तोही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र मोह आवरेना. या वेळेला मात्र नेमका घडतंय काय? धक्के पे धक्का देत धक्का लागोपाठ लागतोय हा दुसरा धक्का. मैदानाच्या आतमध्ये निलेश परेड आले आणि निलेश परेड हे मात्र गेले. दुसरा विकेट डाऊन. बघा जयेश, इथे फलंदाज काहीतरी चुकी करताय असं मला काही हरकत नाहीये. प्रकाश तुंबडा एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे, भरपूर स्पर्धांचा अनुभव आहे त्याच्याकडे, भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावत असताना आणि त्याच्या विरोधात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातात आणि ते मोठे फटके कुठेतरी फसले जात आहेत. बॅक टू बॅक दोन फलंदाज हे तंबूच्या आश्रयाला परतलेत. डेफिनेटली प्रतिभा आपण योग्य म्हटलात, कारण की ज्या क्षणाला एक चांगला गोलंदाज तुमच्या समोर आहे आणि तिथे तुम्ही रिस्की शॉट खेळण्याचा प्रयत्न, म्हणजेच रिस्क मोठा आहे आणि कामयाबी कमी हे पाहायला मिळत आहे. लागोपाठ दोन चेंडूवर दोन विकेट. गोलंदाज ऑन दी हॅट्रिक. विकेटची हॅट्रिक आतापर्यंत IPL मध्ये मिळालेली नाही आहे, कदाचित पदवी इथे मिळू शकते. हॅट्रिक बॉल होता, परंतु आपण पाहिला तर सरळ चालला विकेट किपरच्या दस्तानामध्ये. थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता मिस्टर भावेश पागी. या खेळाडूच्या माध्यमातून एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू भावेश पागी याला आपण पाहिलं, परंतु चांगला ऑलराऊंडर गोलंदाज देखील आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय या वेळेला मात्र फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय. जसं म्हटलं जातंय ना की शाळेमध्ये असताना गरजेचं असतं होमवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये जरूर आहे तुमच्यासाठी फुटवर्क, ते दिसून आलेलं नाहीये. पुन्हा एकदा मिस्टॅबिंग इन देअर हवेत आणि फिल्डर विवेक गोवारी करत नाहीये चुकी चुकी चुकी. या वेळेला मात्र आपण पाहिला तर होणारच नाहीये चुकी आणि इथे मिळाली आहे विकेट. ही तिसरी सक्सेसफुल षटक हे पाहायला मिळत आहे पहिलं, आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर परिस्थिती झाले भरपूर बिकट. रुद्राक्ष स्पोर्ट्स या संघाची धाव फलकावर धाव एक आणि विकेट गमावलेत, ते म्हणजेच महत्वपूर्ण 3. जयेश, इथं आपण बघितलं कुठेतरी चुका होताना दिसत आहेत फलंदाजाकडनं. बघा क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. सगळे चांगले चेंडू हाताळले होते, विकेट टेकर लेंथ हाताळली होती, ड्रीम डिलिव्हरीज टाकल्या होत्या आणि आपण पाहतोय त्याच्यावरती मोठे प्रहार करण्याचा प्रयत्नामध्ये 3 फलंदाज बाद झालेत. डेफिनेटली आपण पाहतोय तर 3 खेळाडू बाद होताना आपल्याला हायलाइट्सवर देखील पाहायला मिळेल की कशा प्रकारे हे 3 खेळाडू बाद झालेत.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, कारण की जवळ जवळ आपण पाहू शकतोय ना की दुसऱ्या ओव्हरचा पहिल्या चेंडूवर वाटलं देखील नसेल की 5व्या क्रमांकावर बॅटरला बॅटिंग करावी लागेल. समीर बुरकुंडे नावाचा खेळाडू, त्याला 7 मात्र आपण पाहिलं तर आता द्यायची आहे रोहितला. रोहित ओपनिंगचे खेळाडू आहे. जसं म्हटलं जाते ना की मावळलेला सूर्य पुन्हा उगवतोच आणि तसंच काळ किती कठीण असो तो मात्र बदलतोच. आता तो काळ जो सुरुवातीला आला होता त्या काळाला मात्र नक्कीच बदलावं लागेल, मात करावी लागेल, कारण की या वेळेला खेळण्याचा दर्जा मात्र आपल्या संघासाठी मोठा ठेवावा लागेल. राकेश सावरा नावाचा आता गोलंदाज येते कामण एंड करणं. गोलंदाजी क्रमवर मारा करत असताना आणि आमना सामना पाहायला मिळतोय. समोर आहे एक सुंदर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू मिस्टर रोहित दळवी. लेफ्ट आर्मर अगेन्स्ट द स्पिन्स, टक्कन उडवलंय. सुंदर टायमिंग, बेमिसाल फटका, कमाल आणि धमाल पाहायला मिळत आहे. हा ठोकला APL मधला दर्जेदार रोहितनं षटकार. बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि त्या चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. बघा पहिल्या षटकामध्ये रोहितने एक सिंगल धाव घेतली होती, त्यानंतर त्याला संधी मिळाली नव्हती. इथे पहिल्या बॉलवरती संधी मिळाली आणि पहिल्या बॉलवरती एक A1 क्वालिटी त्याने फटका ठोकलेला आहे. आज असं म्हटलं जातंय ना कि जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता, और जब तक ना पड़ जाए चोट पत्थर पर तब तक पत्थर भी तो मूर्त नहीं बनता. पुन्हा एकदा शपल. ओहो, या वेळेला टायमिंग झालं नाहीये. फाईन लेगला फटका बसला. अजय दोदडे मात्र करत नाहीये तिथे कोणती मिस्टेक, आणि मात्र या वेळेला मात्र पाहायला मिळालंय सुंदर टेक, कॅच, आउट. खेळाडू रोहित परततोय. बघा रोहित याला हे प्रत्युत्तर दिलं गेलंय. खूप चांगलं झेल इथे पकडला गेला. बघा कशा प्रकारे चेंडू आत्ता गेला होता. मिडल स्टंपवर या चेंडू पडला. थोडीशी चेंडूने वळण घेतलं आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये एक चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. फलंदाज बाद. नेमकं मैदानाच्या आतमध्ये चाललंय काय तर रुद्राक्ष स्पोर्ट्स टीम थोडीशी बिकट स्थितीमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळालंय, कारण की जवळजवळ 7 या आकड्यावर 4 गडी बाद झालेत. आणि माता पिता 8199 हा संघ आपण जर बघितला ना तर लाख्यादादा गोवर यांचा संघ आहे. आणि सध्या तरी आपले संघ मालक आपल्या संघाचा परफॉर्मन्स पाहून खुश होत असतील डेफिनेटली, कारण की त्यांचा संघ छान खेळ करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश बारब ज्यांना आपण पाहतोय. पेट केलंय चेंडूला, सोडून दिलंय. हो हो, नेमकं काय घडलंय? चेंडू सरळ चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये ही कला आहे राकेश सावराची. गोलंदाजी मध्ये तंत्र. इन कटर गोलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाले. सुंदर गोलंदाजी. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता शपाळ, मात्र या वेळेला आपण पाहू शकतोय एक गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर व्हेरिएशन, व्हरायटीज, क्वालिटी गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर आपण पाहिलं तर गोलंदाजी मध्ये मिश्रण आणण्यामध्ये ओळखला जातोय राकेश सावरा, जो सातत्याने क्रिकेट आपण बाबुला बॉयच्या संघातून खेळताना बघितलंय त्याला. आणि आता आपल्या गोलंदाजीमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी राकेश यांची पाहायला मिळाले. थोडीशी आखूड बनवून हो या वेळेला आखूड बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहिला तर शॉर्ट लेगला खेळाडू होता, त्याच्या हातामध्ये कॅच, विवेकच्या हातामध्ये कॅच आणि मात्र धक्का क्रमांक 5. बघा ज्या प्रकारे राकेश सावरा याचा बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय त्याला मोठे फटके मारणं थोडंसं कठीण आहे. बघा चेंडूला उसळी देखील देतोय, स्विंग देखील देतोय आणि फटका खेळत असताना फलंदाज बीट होत आहेत. बघा ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्या प्रकारे चेंडूची हाताळणी देखील होत आहे आणि लेफ्ट आर्म असल्या कारणाने जो त्याचा नॅचरल स्विंग आहे तो देखील त्याला मिळतोय. जयेश बघा काय झालं होतं ॲक्शन रिप्लेमध्ये, तर जवळजवळ ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू म्हणजे जवळजवळ 6व्या तर 7व्या स्टंपवरचा हा चेंडू होता, तो त्याने स्क्वेअर ऑफ दी विकेट म्हणजेच डीप स्क्वेअर लेग किंवा डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यासाठी आपण बघू शकतोय की तितकं टायमिंग सुंदर झालं नाही आणि तितकं एलिव्हेशन देखील जे प्रॉपर मिळायला होतं ते मिळालं नव्हतं. आणि तेच कारण आपण पाहिलं की मग घेऱ्याच्या खेळाडूने मात्र आपण पाहिलं अगदी सहज कॅच कंप्लीट केला
आणि धक्का जो महत्वपूर्ण 5वा दिला. प्रशांत गवळी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर पाहतोय आपण. एक चांगले बॅटर आहेत या टीम चे अष्टपैलू खेळाडू देखील आपण म्हणू शकतोय, परंतु जबाबदारीचं क्रिकेट हे त्यांना आता खेळावं लागेल. कारण की या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर 2 विकेट आलेत, 2 डॉट देखील आलेत. अंतिमचा चेंडू असेल या दुसऱ्या ओव्हरमध्ये. हा समोर टाकलेला चेंडू ड्राईव्ह केला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राकेश ठाकरे येतात चेंडूला. आपण पाहिलं पकडतात तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि सिंगलने आपण पाहिलं तर धाव संख्या पोहोचली जाते या एका सिंगलने 8च्या घरामध्ये. 8चा आकडा गाठला गेलाय, परंतु 2 ओव्हरमध्ये नुकसान भरपूर झालंय. आपण पाहिलं तर इथे फायदा गोलंदाजी करणाऱ्या संघाचा मोठा झालाय, कारण की धावा कमी दिल्यात, विकेट जास्त मिळवल्या गेल्यात. अजून देखील आपण पाहतो या मॅचमध्ये जर चांगलं क्रिकेट खेळलं गेलं तर जरूर आपण पाहू शकतो इकडे कमबॅक होऊ शकतोय. जसं म्हटलं जातंय ना की दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो, कारण की क्रिकेटच्या बदलावर आपण बघितलं तर सगळं काही घडू शकतंय आणि या वेळेला आपण पाहिलं तर घडवण्याची क्षमता ठेवावी लागेल. थोडासा काळ मात्र बदलावा लागेल. प्रदीप सर नक्कीच 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आणि अर्धा संघ इथे गारद केला गेला. अर्धा संघ परतीच्या प्रवासाला गेलेला आहे. पाहतोय प्रकाश तुंबडा ॲप्पी वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आता बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. त्यासमोर पाहतोय आपण प्रशांत गवळी याला बिग हिटर आहे. एक विध्वंसक फलंदाज आपण पाहतोय आता स्ट्राईक वरती सध्या तरी आपण पाहतोय. ट्रॅकर होता, कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. बघा प्रकाश तुंबडा या गोलंदाजाला मोठे फटका मारणं थोडंसं कठीण आहे. इथे कुठेतरी वेट अँड वॉच भूमिका इथे पार पाडावी लागणार आहे. इथे बघा खूप चांगला फटका इथे केला गेला आहे. लॉंग ऑन मध्ये सूरज माळी याला आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला पिकअप अँड थ्रो लगेच केला तिकडे सूरज माळी आणि मात्र एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि आता समीर बुरुकुंड हा फलंदाज आपण आता स्ट्राईक वरती पाहतोय. आता पूर्ण जिम्मेदारी समीर या खेळाडूवरती राहणार आहे. इथे बघा ऑन साईडला फक्त दिशा देण्याचं काम केलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे उत्तम दिंडा, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त झालेली आहे. बघा आता या ओव्हरमध्ये जयेश सन्मान दिला जातोय. सन्मान दिला जातोय तो म्हणजे प्रकाश तुंबडा याला. 3 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत आणि 3 विकेट्स देखील मिळवलेत आणि सन्मान पात्र हा गोलंदाज. बघा पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने हा चेंडू खेळून काढला गेलाय. कव्हर पॉइंट मध्ये राकेश सावरा होता तिकडे. बघा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपसाठी वैभव आले होते, मात्र चेंडू कलेक्ट करू शकला नव्हता आणि या 2 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. बघा सिंगल डबल कुठेतरी प्रेशर झुगारून लावू शकतो फलंदाजी करणाऱ्या टीमवरून जयेश. हा बघा इथे आपण काय झालंय तर हेही षटक आतापर्यंत किफायती राहिले. धाव फलकावर फक्त 12 धावा 5 गड्याच्या मोबदल्या आहेत आणि चेंडू या ओव्हरमध्ये कंप्लीट झाले 4. 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघा खूप चांगला फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका केला गेला. क्षेत्ररक्षक होते तिकडे, त्याला थोडीशी हुलकावणी दिलेली आहे. चेंडू फरार, सीमा रेषा पार, हा आलाय APL चौकार 4. हातांची पुरींचा निर्भट्यानेस निर्भट्यानेस तो दिसाया बेस. हातांची पुरींचा निर्भट्यानेस तो दिसाया. बघा आता खूप चांगला फटका इथे खेळला गेलाय प्रशांत गवळी आणि खूप चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका इथे खेळला गेला होता. धावसंख्या आता 16 आकड्यावरती. पुन्हा एकदा चेंडूला ब्लॉकरमध्ये टाकलं गेलं होतं, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. डीपमध्ये विवेक गोवारी चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती. फक्त एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागते प्रशांत आणि समीर याला. धावसंख्या झालेली आहे 17. षटक संपले तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा ही धावफलकावरती गडी झालेत बाद, ते म्हणजे 5. बघा आता ड्रिंक्स ब्रेक हा घेतला जाईल आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये काहीतरी चर्चाही केली जाईल, गेम प्लॅनने आखला जाईल आणि त्यानंतर एक चांगलं क्रिकेट हे पाहायला मिळू शकतं. चला आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि देऊया डीजेला संधी.
बघा आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर हे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात जे आमचे TBN लाईव्ह टीम दर्शवते. तिथे आमचे साथी समालोचक मित्र विजयची भोये देखील आहेत आणि प्रेक्षकांना देखील कव्हर केलं जातं. या APLला मात्र आपण बघितलं तर मग भरपूर प्रतिसाद देखील मिळतोय या पालघर जिल्ह्यामध्ये. मानाची सन्मानाची अभिमानाची वसई तालुक्याची मोठी स्पर्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत APL आदिवासी प्रीमियर लीग आपण पाहू शकतोय. सध्या तरी हे आम्हाला TBN लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅन दर्शवत असताना खेळाडू कक्ष देखील दर्शवला जातोय आणि मैदानाच्या आतमध्ये आता जाऊया की 3 ओव्हर नंतर थोडंसं आपण पाहू शकतो एक जे आपल्याला सर्कल हडल पाहायला मिळालं तिथे देखील भरपूर चर्चा झाली आहे. परंतु त्या चर्चेनंतर आपण पाहतोय ना एक चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल. जसं म्हटलं जात आहे ना जमाना तेरी हार देखता है ना जमाना तेरी जीत देखता है, मुसीबतों से कैसे लढा जमाना तो बस जीत और जुनून देखता है. आणि तसंच म्हणावं लागेल कारण की पहिल्या 3 ओव्हरमध्ये काय झालंय ते थोडंसं मात्र आपण बाजूला सोडा म्हटलं जात आहे ना अंत भला तो सब भला. आणि या वेळेला मात्र आपण पाहिलं तर जर सुरुवात चांगली करू शकले नाहीये परंतु फिनिश चांगलं केलं तर या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकते. प्रदीप वैभव सोहले येतोय चौथं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक वरती असेल प्रशांत गवली. आता इथे गेअर चेंज करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील तर एक चांगली धावसंख्या ही धावफलकावरती लागू शकते. या अगोदरचा मॅच जर आपण बघितला 92 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. इथे आपण पाहतोय फक्त 17 धावा. शफल होऊन चेंडूला खेचून घेतलाय, चाबूक शॉट आहे, चेंडू सरळ निघून गेलाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता APL षटकार 6. जयेश पहिला बॉल अखुटेप्याचा होता आणि त्याच्यावरती पुलचा फटका पाहायला मिळाला आहे. वैभव सोहले पुन्हा एकदा इथे देखील पुढे ठेवला होता, यष्ट्यांच्या मध्ये सापडलाय. यस फलंदाज बाद. बघा जयेश चेंडू सरळ यष्टांवरती जाऊन आदळला असता आणि पंचांनी सांगितले की हा फलंदाज बाद आहे आणि वैभव सोहले आणि प्रत्युत्तर दिलंय ते म्हणजे फलंदाज प्रशांत गवली आला. डेफिनेटली म्हणू शकते की बारी बारी सबकी बारी, पहले थी बल्लेबाज की बारी अब है गेंदबाज की बारी और पड़ गए है भारी. प्रशांत एक बिग हिटर खेळाडू आणि त्याला मात्र LBW च्या स्वरूपात मात्र परतावं लागतंय आणि ही सफलता मात्र आपल्या खात्यामध्ये जोडतोय. आपण पाहिलं तर मग जे धक्के मात्र दिले त्या धक्क्यातून मात्र अजून सावरता आला नाहीये. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. हो बरोबर आपण पाहिलं तर प्लम आपल्याला अप स्टंपवर मात्र आपण हा आढळलाय खेळाडू आणि तेच आपण पाहिलं की मग अनुभवी पंच मॉन्टी गोडेकर सर आपण पाहिले तर आहेत आणि त्याने मात्र लगेच सांगितलं फिंगर इज अप. मॉन्टी गोडेकर सरांचा जर विचार करायचा झाला तर मालवणी मालाडमधून आपण पाहिलं तर मग हे नक्कीच उल्लेख केला जातोय परंतु त्यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यांनी सांगितलं तर आमचं खरं मूळ मात्र स्थान बघितलं तर मग नायगाव कारण की शैलेंद्र गोडेकर आणि नक्कीच आपण बघितलं मग त्यांच्या जोडीने मॉन्टी गोडेकर यांना देखील आपण पाहू शकलो नायगावमध्ये. राकेश आलाय. राकेशच्या बॅटमध्ये हा खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. ऑन ड्राईव्हचा फटका ते खेळला गेला. एक सिंगल धाव आलेली आहे. बघा एका बाजूनी समीर भुरकुंड्याला पाहतोय. हे जे चौथं षटक चालू आहे. समीर आतापर्यंत फक्त एकच बॉल केलेला आहे. बघा समीरला तितकी स्ट्राईक मात्र आपण पाहिले तर मिळालेली नाही. आतापर्यंत एकच चेंडू खेळलेला आहे आणि एक चेंडूमध्ये 1 धाव परंतु इथे आपण पाहिलं तर त्याच्याकडे संधी आहे. बघा आतापर्यंत जी संधी जास्त मिळाली नव्हती परंतु आता मिळालेलं त्या संधीचं सोनं करावं लागेल कारण की गरज आहे. अर्ध्याहून जास्त हा संघ गारज झालेला आहे आणि एक चांगल्या खेळूची गरज आहे. चेंडू टाकला गेला होता. चांगला फटका देखील खेळला गेला. शतरक्षक आहे डीप मध्ये. पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेण्याची संधी इथे मिळालेली आहे ती म्हणजे फलंदाजांना. बघा इकडनं मोठे फटके खेळू दिले जात नाहीये. सिंगल डबल वरती इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आपण जर बघितली तर 25 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. या षटकातील बॉल टाकून झालेत आतापर्यंत 4. इथे बघा उचली घेणारा चेंडू आहे. अपील झाला. यस गॉन.
राकेश गोवारी बॅक टू द डग आउट. लग्नात मला एक तरी दिसल मला ना गुणपरी एक तरी हसल लग्नात मला एक तरी दिसल मला ना गुणपरी एक तरी हसल बोल माझ्यासाठी ती पागल बोल माझ्यासाठी ती पागल अशी एक तरी पटवायला लागल पोरी एक तरी पटवायला लागल अशी एक तरी पटवायला लागल पोरी एक तरी पटवायला लागल. थँक्यू डीजे. नव्याने फलंदाज मयूर येतोय, मयूर भोईर. न्यू बॅटर बॉल टाकून झाले या षटकातील 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. वैभव सोहळे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे बघा मयूर आलाय आणि मयूर याने देखील आलेला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मयूरने चेंडूला सरळ बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय, प्रेक्षकांच्या भेटीला ठोकलाय. षटकार 6. माझे मैत्रीण तुला काय झाला सांग मला तुला काय झाला सांग मला. थँक्यू डीजे. जे शेवटच्या बॉल वरती A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार ठोकलाय तो म्हणजे मयूर भोईर याने. आपण पाहतोय मयूर कितव्या क्रमांकावरती आलाय तर 9व्या क्रमांकावरती आलाय आणि आल्या आल्या त्यांनी चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. 31 धावा या धावफलकावरती लागल्या. जयेश 2 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारू शकतो तो म्हणजे definitely. चिंचोडी संघ. डेफिनेटली बंदा कमाल है, बंदा आ गया और छा गया. पहले गेंद पे देखो एक बेहतरीन सिक्सर लगा दिया. हे दोन केवढा पण बघितलं 31 धावा फलकावर आहेत. फलंदाज बाद झाले 7 आत्तापर्यंत. आपण पाहू शकतोय समीर आणि ही मयूर हे दोन खेळाडू आपण पाहू शकतो की या वेळेला जर 12 चेंडूमध्ये एकच इम्पॅक्टफुल टाकणारी खेळी करतायत ना तर कदाचित आपण पाहू शकतो की 31चा जो आकडा आहे तो आपल्याला कदाचित 60च्या प्लस देखील जाताना पाहायला मिळू शकतोय. बॉलिंग ट्रॅकवर आता पाहणार आहोत. कॉलेज एंडकडून मारा करण्यासाठी निवडलेला आपण पाहिला तर 5व्या स्पालमध्ये गोलंदाज मिस्टर नवनाथ गायला. वेगवान तेजतर्रार गोलंदाजी करण्याची ओळख आहे, परंतु ती ओळख मात्र दर्शवावी लागेल. जसं म्हटलं जात आहे ना की स्वतःच्या मनगटावर विश्वास असेल ना तर दुसऱ्याच्या पाया पडण्याची वेळ येत नाही आहे, कारण की संघर्षाचे रान तुडवल्याशिवाय मात्र हाती यशाचं पीक देखील येत नाही आहे. आणि तेच मात्र आता संघर्षाचं रान मात्र इथे तुडवावं लागेल बॅटरना देखील. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डीप मिड विकेट वडून सूरज माळी पुढे आले तर चेंडूला फेल्ड केलं. सिंगल धाव. सिंगलने मात्र आपण पाहिलं तर मग जी बात बनवायची आहे ती बनणार नाही आहे. सिंगल लाईफलाईन आहे बेसिक आहे क्रिकेटचा, परंतु जसं म्हटलं जातंय ना कड़ी से कड़ी जोड़तो तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है. तकदीर तर बनवायची आहे परंतु त्याच्यासाठी कडी मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागेल, परिश्रम करावा लागेल. पुढील चेंडू पाहतोय उडवलाय हवेत पाहतोय या वेळेला उंचच उंच, परंतु लांब नाही गेला. फिल्डर आले तिकडे, त्यांच्या माध्यमातून झाली मिस्टेक आणि या मिस्टेकचा मात्र फायदा उचलला जातोय. कॅच ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. राकेश ठाकरे आउटफील्ड मधले एक चांगले खेळाडू आहेत. सातत्याने आपण बघितलं तर विकेट किपरची भूमिका पूर्ण करत असतात, परंतु आज त्यांना या APL मध्ये आउटफील्ड मध्ये डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहिलंय, परंतु कॅचिंग ज्याप्रमाणे अपेक्षित होतं चांगलं, परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा मयूरला मिळाल्या. आपण पाहिलं जीवनदान मिळालंय, कदाचित त्या जीवनदानाला वरदानाच्या स्वरूपात कन्वर्ट करतील का? पुढील चेंडू पाहूया. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर पाठ आधीच मात्र आपण पाहिलं फिरवली होती, बॉल मात्र नंतर येताना पाहायला मिळाला. म्हणजे थोडीशी चालाकी गोलंदाजाने देखील दर्शवली गेली आहे. नवनाथ गायलाकडे आपण पाहिलं तर मग गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं वेग देखील आहे आणि वेग कमी करण्याची क्षमता देखील आहे, हे त्याने दर्शवले गेले. 3 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्यात. 4था चेंडू असेल. प्रॉपर टायमिंग नाहीये. तिसऱ्याच्या घेराजवळ हा चेंडू मात्र आपण पाहिला तर अडवण्याचा प्रयत्न. सूरज माळी पुन्हा एकदा मध्ये चांगली गोलंदाजी, नपीत तुली गेंदबाजी ज्याला म्हणतात ना ती होताना पाहायला मिळते. समीर आपण पाहू शकतोय एक चांगला विस्फोटक खेळाडू आहे, परंतु थोडंसं मी तर म्हणेन की त्याला कमी संधी मिळते. धाव 1 मिळाली आहे.
धावसंख्या आपण पाहिली तर मग थोडीशी पुढे 35च्या घरामध्ये समीर ऑन द स्ट्राईक. ओ या वेळेला उडवलाय बॅटच्या पट्ट्यामध्ये, नाही एका नाही पक्का, नक्कीच पाहायला मिळेल हा छक्का. थँक्यू डीजे. जयेश, आपण पाहतोय समीर जो फलंदाज आहे तो आपण जर बघितलं 5व्या क्रमांकावरती आलाय. मात्र त्याला चेंडू खेळण्याची संधी जर आपण बघितली तर फक्त 4 चेंडू खेळण्याची संधी मिळाली आहे. बघा आतापर्यंत समीर याने 4 चेंडूमध्ये 9 धावा केल्या, तर नवनाथवर थोडंसं आक्रमण होताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमध्ये. ऑफस्टम्पची लाईन मात्र या वेळेला मात्र निवडली गेली आहे, परंतु आमचे अंपायर परशुरामजी पाटील सर फेम मध्ये आहेत आणि तिथे पाहिलं तर वाईटचा इशारा मात्र दिलाय, परंतु त्यांना मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय, तिसऱ्या अंपायरला इन्व्हॉल्व केलंय फेम मध्ये. तिसऱ्या पंचांची भूमिका पूर्ण करत असताना आमचे पंच विशाल नाईक सर आपण पाहू शकतोय. भरपूर आपण पाहू शकतो की पंचांना चॅलेंज केलंय आणि आतापर्यंत जर चॅलेंज आपण पाहिलं ना तर डेफिनेटली आपण पाहतो या वेळेला इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि डेफिनेटली आपण पाहू शकतोय की बॅटर थोडंसं सफल झाले होते. तेच प्रमुख कारण मात्र इथे ठरलं गेलं की जो डिसिजन मात्र आपण पाहिलं तर मग बदलावं लागलं आणि आत्तापर्यंत जर आपण पाहू शकतोय तर चांगली अंपायरिंग जरूर केलेली आहे आमच्या सगळ्या पंचांनी आणि तिसरा अंपायर देखील खूप चांगली कामगिरी करताना. फलकावर आपण पाहिलं तर 41 धावा आहेत, 41 रन स्कोर बोर्डवर 7 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा आणि अंतिमचा मात्र आपण पाहिलं तर हाच पाहिलं असेल आणि किती धावांचं टार्गेट आता मात्र सेट होताना पाहायला मिळेल. कारण की जर प्रदीप आपण बघितलं ना तर या मैदानावर जो खेळ आतापर्यंतचा इतिहास ठरवतोय तर जवळजवळ 6 ओव्हरमध्ये 70 ते 80 धावा देखील कमी पडत आहेत, परंतु अशा क्षणाला की 5 ओव्हरमध्ये तुम्ही 41 लगावल्यात तर याच्यामध्ये तुम्हाला आणखीन फाईट करण्यासाठी किती धावा असू शकतात. बघा आता शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकामध्ये 15 त्या 16 धावा जर जयेश येत आहेत तर एक चांगलं टोटल मानलं जाऊ शकतं. कारण चिंचोटी संघाकडे देखील चांगली बॉलिंग लाईनअप आहे आणि स्टार्टिंगला जर त्यांनी विकेट जर घेतल्या 1 ते 2 विकेट जर मिळवल्या तर धावा ते डिफेंड करू शकतात. मात्र जर त्याला महत्त्व नाही आहे, शेवटचं षटक बाकी आहे आणि आपण पाहतोय हॅलो विवेक गोवारी हा गोलंदाज येतोय. विवेक आणि मयूर हे एकाच टीममधून खेळत असताना आपण भरपूर वेळेला बघितलेलं आहे. आदरणीय सन्मान्य सागरजी बनसोडे यांना सुद्धा आम्ही मान्यवर कक्षमध्ये आमंत्रित करतोय. सागरजी बनसोडे कृपया करून स्टेजवरती यावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. हा पहिला चेंडू आपण पाहिला विवेक गोवारी यांचा, आपण पाहिला आक्रमण करण्याचा मनसुबा दर्शवला जात आहे. ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला, मयूर भोईरच्या माध्यमातून धाव 1 अर्जित केली जाते. आतापर्यंत धाव फळक 42च्या घरामध्ये समीर या खेळाडूला स्ट्राईक आता मिळते. जसं म्हटलं जात आहे ना की वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतं. बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला तर खोळमध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय, म्हणजेच लोअर म्हणजे जमिनीलगत जास्त असतं गोलंदाजी करण्याचा प्रत्यय पाहायला मिळाला आतापर्यंत विवेक गोवारी या गोलंदाजाचा आणि तेच प्रमुख कारण ठरलं गेलंय की फलंदाजांना मोकळी सूट मिळत नाहीये की बॅटीने मात्र बॉलवर वार करूया. आतापर्यंत जर 2 चेंडू हाताळले गेले तर अतिशय चांगले संधी दिली जात नाही बॅटर्सना. हा फुलटॉस मेजवानी आहे आणि या क्षणाला फुल पैसा वसूल मात्र फटका खेचलाय. सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड शॉट चाललाय सरळ सीमारेखा पार आणि आपण पाहतोय आपल्या नावाचा ब्रँड पेश करत असताना ठोकला A1 क्वालिटी बिग ब्रँडेड APL षटकार. धन्यवाद. या षटकाराने धावसंख्या पूर्ण होते 50 धावा, 50 अप 7 गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला पुन्हा एकदा आडवी बॅट यूज केली होती परंतु टॉप एज झालं. मागे स्लिप आहे
आणि लगेच आपण पाहिलं तर मग वैभव सोहळे चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. एक धाव तिथे मिळाली. अंतिमचे 2 चेंडू असतील. धाव फळकावर भरपूर ब्रेक लावलाय आणि आत्तापर्यंत आपण पाहिलंय तर पुढे येऊन दिलं नाहीये. उलटा चेंडू पुन्हा एकदा फेकला गेला. या चेंडूवर आपण पाहू शकतोय एक चांगला फटका बनत होता, परंतु आपण पाहिलं तर एलिव्हेशन मिळत नाही बॅटरला. सिंगलच धाव मात्र मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे सरकलेली पाहायला मिळते 52च्या घरामध्ये. आपण पाहिलं तर 52 आहेत. समीर आता 8 मध्ये 18 जे सेट झाले आहेत. शेवटच्या बॉलवर एक चांगला फटक्याची गरज आहे. ते ठोकण्यामध्ये सफल ठरतील का पाहूया नेमका घडेल काय. लाफ्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटच्या टोळीला चेंडू लागला, मिड विकेटला गेलाय. धाव एक मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी, बॅकअप केला, नेम दोन गेम करण्याचा प्रयत्न, हा चुकला गेलाय. आणि पाहिलं आपण तर 2 धावा जोडल्या गेल्यात आणि 2 धाव्यांनी संघाचं टोटल मात्र वाढलं गेलंय 54च्या घरामध्ये. आणि जिंकण्यासाठी टार्गेट सेट झालंय ते म्हणजे या मॅच मध्ये 55 धाव्यांचं. जबरदस्त आपण पाहिलं तर बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. खास करून आपण पाहिलं तर मग ज्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ना तर कोणत्याही प्रकारचे आपण पाहिलं तर मुभा जास्त दिली नाही आहे. आणि तिथेच आपण पाहिलं तर मग जे जास्त विकेट जे डाऊन केले ना आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की पूर्णपणे इथे रोखून ठेवलं. बघा सतीश जाबर आले होते, खातं खोलता आलं नाही. रोहित दळवीने 7, नितेश परेडने आपण पाहिलं तर 0, भावेशने देखील 0, परंतु समीरने 20 केल्या, योगेश परब देखील 0, प्रशांत गवलीने 15 केल्या. म्हणजेच आपण बघितलं की असे 2 खेळाडू जर डबल डिजिटमध्ये त्यांना बघायला मिळाले, समीर आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं प्रशांत आणि मयूर. एक्स्ट्राज आपण बघितलं तर एकही नाही आहे आत्तापर्यंत. आपण पाहू शकतो की या वेळेला सुंदर ही गोलंदाजीचा प्रत्यय पाहायला मिळाला. बॉलिंग ॲनालिसिस देखील आपण पाहूया, कारण की प्रकाश तुंबडा 2 ओव्हर्स आपण पाहिले, ॲप्पी 10 धावा 3 विकेट्स, राकेश सावरा 1 ओव्हर 7 रन्स 2 विकेट्स आपण पाहतोय. वैभव सोहळे आपण पाहिलं 1 ओव्हर 14 धावा आपण पाहिलं तर 2 विकेट्स त्यांच्या नावे. नवनाथने आपण पाहिलं तर मग 10 धावा विकेट नाही आहे आणि विवेकने 13 धावा, परंतु त्यांना देखील विकेट नाही आहे. हे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रदीप. हॅलो चेक. चला बघा, आदिवासी प्रीमियर लीगसाठी विशेष तयार केले गेलेला APL 2026चा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. आणि चेंडू कोणाच्या हातामध्ये आहे तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल आयकॉन प्लेअर वैभव धूम याच्या हातामध्ये तो चेंडू आहे. आणि आपण पाहतोय तो चेंडू या ठिकाणी दर्शवला जातोय. या ठिकाणी सज्ज आहेत नक्कीच सर्व आमचे सहकारी. मात्र कॉमन प्रीमियर लीग येत्या काही दिवसामध्ये इथे आपल्याला होऊ घातलेली आहे. तारीख आपण जर बघितली तर 11 ते 15 फेब्रुवारी या ठिकाणी बघायला मिळणार आहे. याविषयी काही आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी आम्हाला फोकस करतीलच आणि दाखवतीलच की या ठिकाणी आपण जर पाहतोय की ऑफिशियल कमेंटेटर जे असतात या कॉमन प्रीमियर लीगचे ते आपल्या कॅमेऱ्यावरती आहेत, आपल्या TV स्क्रीनवरती आहेत आणि त्यांना काही प्रश्न मी विचारणार आहे. दादा, कॉमन प्रीमियर लीगविषयी या वर्षामध्ये आम्हाला काय नवीन बघायला मिळेल? कॉमन प्रीमियर लीग येणाऱ्या ज्या पुढच्या महिन्यामध्ये 11 ते 15 फेब्रुवारी या 5 दिवसामध्ये आपल्याला कॉमन प्रीमियर लीग पाहायला मिळेल. आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन असते आणि या वर्षीसुद्धा काहीतरी नवीन असेल. ज्यावेळेस 11 तारखेला सुरुवात होईल त्या तुम्हाला नवीन काहीतरी दिसेल. ऑप्शन आपण बघितलं मागच्या 2 दिवसा अगोदरच ऑप्शन 16 झाला, ज्यामध्ये 16 टीमने ऑप्शनमध्ये बसले होते आणि 16 टीमकडे 15-15 खेळाडूचा स्कॉट आलेला आहे. आणि नक्कीच ही जी स्पर्धा असते कॉमन प्रीमियर लीग, ही स्पर्धा आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जर बघितलं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर एक मोठी स्पर्धा आहे. कारण ग्रामीण प्रीमियर लीग जर आपण बघितलं तर एक गावाची जी स्पर्धा असते ती थोडीशी छोटी स्वरूपामध्ये असते. तर कॉमन प्रीमियर लीग जी अशी एक स्पर्धा आहे ज्या स्पर्धेने पूर्ण महाराष्ट्रभर नाव कमावलेलं आहे आणि एक मोठी स्पर्धा म्हणजे ग्रामीण प्रीमियर लीगमधली सर्वात मोठी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल ती 11 ते 15 फेब्रुवारी या दरम्यानमध्ये. दादा, काय म्हणाल, आदिवासी प्रीमियर लीगचं हे 6वं वर्ष आहे, तुम्हाला सुधारणा काय दिसते आणि काय आवडतं या लीगचं? एक मी बघतोय की ह्या जो आदिवासी क्रिकेट असोसिएशन आहे यांचं एक खास वैशिष्ट्य आहे की भरपूर स्पर्धा होत असतात, भरपूर टुर्नामेंट होतात, त्यानंतर भरपूर संघ आहेत. आणि जर आपण बघितलं तर याचा फायदा कॉमन प्रीमियर लीगला सुद्धा भरपूर होतोय, KPLला सुद्धा भरपूर होतोय. आणि यंदाचं जे हे आयोजन आपण बघितलं, रघुनाथजी जोगारी आणि त्यांची पूर्ण जी टीम आहे
त्यांचं जे आयोजन आहे अप्रतिम आयोजन आहे. आणि मी बघितलं की कालपासून मला वाटते ही चालू झालेली आहे. काल माझ्या एवढ्या लक्षात नव्हता काल, आणि आता 2-3 दिवस तरी सुट्टीच आहे सरकारी गव्हर्नमेंट, त्यामुळे माझी काही कामं नसल्यामुळे मी या ठिकाणी आलो आणि बघितलं की जबरदस्त या ठिकाणी खेळ चालू आहे. मगेच बघितलं की ते आपलं जो मनीष तारवी ज्याने चांगली बॅटिंग केली, 17मध्ये 67 मारले, हा सुद्धा KPL मध्ये तो आयकॉन खेळाडू आहे. KPL मध्ये सुद्धा आयकॉन खेळाडू आहे. म्हणजेच हा जो समाजाचा क्रिकेट आहे, या क्रिकेटमधून आपल्या एक गाव एक फॉर्मॅट असो किंवा KPLसाठी असो, भरपूर खेळाडू मिळालेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर KPLच्या एवढ्या सीझनमध्ये फक्त एक जर आपण अपवाद वगळला तर बाकीचे जे सर्व जे खेळाडू आहेत हे आदिवासी आदिवासी क्रिकेट असोसिएशनमधून आले, ज्यांना मॅन ऑफ द सिरीज मिळालेली आहे. थँक्यू. चला आपण जाऊया, मॅच या ठिकाणी सुरू होते. कॅमेरामॅन आपल्याला घेऊन जातील लाईव्ह मॅचकडं. ओव्हर टू जयेश. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल फेच करत असताना हॅलो उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला बॅटरने. मिस्टर उत्तम दिंडा, मैदानाच्या आतमध्ये विचार होता मोठा फटका खेळण्याचा, आणि हा विचार मात्र आपण पाहिला नाहक ठरला गेलाय प्रदीप. आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिला तर हताश, निराश, नाराज मनाने परताना पाहायला मिळतोय. बघा, उत्तम याचा जर विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये देखील शून्यावरती बाद झाला होता. या मॅचवरती देखील शून्यावरती बाद होतोय. मला वाटते APLचा प्रेशर झेलू शकलेला नाही आहे फलंदाज, आणि तो तंबूच्या आरशाला जाताना दिसतोय. नव्याने फलंदाज सूरज येतोय, सूरज माळी. बघा, सूरज माळी आपण पाहतोय, टिवरी गावातील सूरज माळी आहे. आपल्याकडे 2 सूरज माळी आहेत. बघा बघा, एक सूरज माळी आमच्या VIP कक्षामध्ये बसलेले आहेत, आणि एक सूरज माळी आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. बघा, एक जबरदस्त खेळाडू आहे, विध्वंसक फलंदाज आहे. सूरज माळी ऑन स्ट्राइक. भावेश पागी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. बघा, टिवरी येथे जी स्पर्धा झाली होती, सरपंच उपसरपंच चषक झाला होता. त्या चषकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम या खेळाडूने केला होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, 2 क्षेत्ररक्षक धावतात. बघा, योगेश बरब धावले होते तिकडे, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. प्रयत्न खूप चांगला केला, मात्र चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता. थँक्यू डीजे. ऑफस्टमच्या बाहेर खूप चेंडू हाताला गेला होता. ऑफस्टमच्या बाहेरून हा चेंडू खेचून घेतलाय. जयेश, पहिले षटक आहे, पॉवर प्लेज आहे, 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा मिळालाय. यावेळेस सूरज माळी आला, 4 धावा आल्यात. म्हणूनच प्रदीप की सूरजला थोडंसं आपण पाहिलं की 1 डाऊनला पाठवून दिलं गेलं आहे, कारण की ही देखील गेम प्लॅनिंग असू शकते, कारण की फील्डचं बंधन आहे. एफर्ट्स आपण पाहिलं तर लावण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला होता, परंतु फायदा नाही मिळाला. परंतु सूरज माळी असाच खेळ करण्यासाठी ओळखला जातोय प्रदीप. फुलटॉस चेंडू, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही आहे, मात्र इथे देखील 4 धावा मिळू शकतात. यस, मिळाल्यात. एक नशिबाचा चौकार येताना दिसतोय. 4. बघा, इथे नेमकं प्रदीप तुमच्या खात्यामध्ये जर तुम्ही आपण पाहिलं तर मग जवळजवळ 54 केल्यात आणि 55चं तुम्हाला रक्षण करायचं आहे. बॉलर बॉलिंग खूप छान करतोय, परंतु जर त्याला 7 जर क्षेत्ररक्षकांची मिळणार नाही आहे ना, तर मग थोडेसे नाराज होतील बॉलर देखील. इथे आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला होता. पंचांचा इशारा होता, हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन आता येताना दिसते. बघा, या अगोदर पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाला, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर आणखीन एक बाईच्या स्वरूपात चौकार आला, त्यानंतर आता प्रेशर वाढलेल्या बॉलरवरती. चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, खूपच दूर ठेवला, वाईट बॉल आलेला आहे. फुलटॉस चेंडू,
इथे मिस केला यावेळेस, मात्र पंचांनी सांगितलंय की हा चेंडू आहे नो बॉल. बघा नो चेंडूची हाताळणी झालेली आहे आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. जयेश, एक मुक्त फटका खेळण्याची संधी वैभव सोहळे या फलंदाजाकडे. हा दुसरा चेंडू आपण पाहतो इथे एक्स्ट्रा टाकलाय गोलंदाज भाविश पागियानी. फुलटॉस चेंडू इथे बघा, कनेक्शन खूप चांगलं झालंय. तिकडे शतरक्षक पोहोचला होता मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांकरता हा आलाय APL षटकार. थँक्यू डीजे. जयेश, आपण जर बघितलं तर रुद्राक्ष चिंचोटी या संघाने पहिला सामना हा गमावलेला आहे आणि हा सामना जर आता जिंकायचा असेल, आपल्या अकाउंटमध्ये 2 पॉईंट जर जमा करायचे असतील तर इथे चांगली कामगिरी ही त्यांना करावी लागणार आहे. बघा, तिसरा एक्स्ट्रा चेंडू इथे टाकलाय गोलंदाजाने. जयेश, हा डेफिनेटली मस्ट विन मॅच आहे रुद्राक्ष स्पोर्ट्स टीमसाठी, परंतु गोलंदाजी त्यांना योग्य ती करावी लागेल, परंतु ती योग्य गोलंदाजी सध्या तरी होत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत प्रदीप 18 धावा आणि 4 चेंडू, 2 चेंडूचा खेळ शेष आहे. ही सुरुवात आपण पाहू शकतो की रुद्राक्ष टीमला थोडीशी मागे ढकलताना पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. बघा विकेटने सुरुवात झाली होती मात्र 3 चेंडू हे एक्स्ट्रा टाकलेत भाविश पागी याने. इथे देखील चेंडूला सोडून दिलंय. इथे देखील पंचांनी सांगितलंय की हा चेंडू देखील ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे. इथे आणखीन एक धावफलकावरती नोंदवली जाईल आणि एक एक्स्ट्रा चेंडू देखील इथे टाकावा लागणार आहे भाविश पागी याला. बघा धावसंख्या आता 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4. इकडनं आता कमबॅक करावं लागणार आहे भाविश याला आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी या संघाला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. इथे बघा धावची जी संधी निर्माण झालेली आहे, बघा धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. बघा धावा आल्या होत्या मात्र आणखीन एक सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला सूरज माळी याने, मात्र वैभव सोहले हा धावचीत झालेला आहे. फलंदाज बाद. करंदीचे पानासाठी ही बाजार रंगत ये मला हिव लागे. करंदीचे पानासाठी ही बाजार रंगत ये मला हिव लागे. या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य श्री हेमंतदादा पाटील, व्हॉइस ऑफ कॉमन मोरी, आणि नक्कीच महाराष्ट्र बाहेर सुद्धा ज्यांनी समालोचन केलं आहे आणि कॉमन मोरीचं नाव या ठिकाणी नक्कीच त्यांनी आपल्या आवाजातून 7 समुद्र पार नेलेले आहे. ते सन्मान्य श्री हेमंतजी पाटील या ठिकाणी रजा घेत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये मला वाटतं ते वेळ देणार आहेत आणि शक्यतो विनंती असेल दादा आपण बक्षीस समारंभाच्या दिवशी सुद्धा वेळ द्यावा ही विनंती असेल. तसेच रवींद्रजी गोवारी आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी यावं पुन्हा. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर मग थोडासा अपील केला गेला होता. पंच परशुरामजी पाटील सरांनी इशारा पोहोचवलाय लेग बाईजचा. धावसंख्येमध्ये आपण पाहिले तर मग एक बळ पडताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होत असताना 55 धावांचा पाठलाग चेस करत असताना आपण पाहतोय 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहिलं. अफाट मोठी सुरुवात मिळाली आहे. 55चं टार्गेट आहे आणि जवळजवळ आपण पाहू शकतोय तर मग आता सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी पारितोषिक आलंय ते म्हणजेच प्रकाश तुंबडा यांना सन्मान्य श्री सागर सोमन यांच्या माध्यमातून, ते म्हणजेच लगातार 3 षटकार मारा आणि 1500 रुपये कमवा, म्हणजेच 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागू झालेलं आहे. हे जयेश, पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलेलं आहे. 20 धावा या भाविश पागे याने खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली उत्तम धिंडायाची, मात्र त्यानंतर एक्स्ट्रा चेंडू टाकले गेले आणि तब्बल 20 धावा या खर्च केल्या गेल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज योगेश बरफ हा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेला आहे.
अजूनही मॅच जिंकण्याकरता 35 धावींची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत अजूनही 30 चेंडूमध्ये 35 धावींची आवश्यकता. योगेश बरफ याच्यावरती कामगिरी सोपवली गेलंय. या रुद्राक्ष चिंचोडी संघ कुठपर्यंत घेऊन जातोय. सध्या रिक्वायर रन रेट जर बघितलं तर 7चा पाहायला मिळतोय. ते पहिला बॉल ब्लॉक हॉलमध्ये आता यस गॉन. सूरज माळी याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलाय योगेश बरफ या गोलंदाजाने. फलंदाज बाद. अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची. अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. नाही जागे घरी थँक्यू सो कैशी व्हेरी मच. बाद होणाऱ्या खेळाडू आपण पाहिले सूरज माई. त्यांच्याकडून अपेक्षा होत्या बघा चांगली बॅटिंग करण्याची क्षमता ठेवतात परंतु ते बाद झाले. आत्ता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय नवीन बॅटर उजव्या हाताचे आले तर मिस्टर अजय पेंड अजय. योगेशांची गोलंदाजी. ओहो याही वेळेला पाहतोय हलकसा आपण पाहिलं लेग स्टंपवर आपण पाहिलं तर हा चेंडूच्या हाताळणी करण्याचा प्रयत्न होता. बॅटर सफल झाले. बॅटरने केलं मिस आणि गोलंदाजाने केलं इथे हिट. आपण पाहिलं त्रिफळा मात्र उद्ध्वस्त. दांडी गुल गोलंदाजी अजय दोदुळे. बॅक टू द पॅव्हलियन आउट. घरी कैशी लगीन हो दिल धन तैशी धन गाडी लागेल चलना साडी बाराची. थोडीशी परिस्थिती बिकट झाली. थँक्यू डीजे. परिस्थिती बिकट झाले. प्रदीप या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाची. मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला या ठिकाणी पारितोषिक आलंय वर्षा फाउंडेशन प्रकाश तुंबडा याला वर्षा फाउंडेशन यांच्या माध्यमातून 3 षटकार मारा आणि 2100 रुपये अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत. सागरजी सोमन यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकांसाठी 1500 रुपये आहेत. म्हणजे जवळजवळ 3500चं पारितोषिक लागलंय. ओ टू कमेंट्री बॉक्स. आणि आपण पाहतोय आता योगेश बरफ हा गोलंदाज आता हॅट्रिक वरती आलेला आहे. हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? हॅट्रिक जर पूर्ण झाली तर ही पहिली हॅट्रिक गणली जाईल APL मध्ये. हे बघा सॉफ्ट हँड याच्यामध्ये खेळून काढलाय. सन्मान दिला यावलीस योगेश बरफ याला. आणि रुद्राक्ष चिंचोडी या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर असेच गुच्छामध्ये विकेट्स त्यांना घ्यावे लागतील. सध्या तरी या ओव्हरमध्ये 2 आलेत. येणाऱ्या षटकांमध्ये येणाऱ्या ओव्हरमध्ये आणखीन त्यांना विकेट्स घ्याव्या लागतील तरच ते कमबॅक करू शकतात. धावसंख्या झालेली आहे 21 धावा. अजूनही मॅच जिंकण्याकरता 34 धावींची आवश्यकता आहे. आता आपण पाहतो या स्ट्राईक वरती प्रकाश याला. प्रकाश तुंबडा ॲप्पी आणि या फलंदाजाला बक्षीस देखील जाहीर झालेलं आहे. आता बघा 27 बॉल बाकी आहेत आणि 27 बॉलमध्ये 34 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा पूल पॉवरफुल झालाय. सक्सेसफुल झालाय आणि चेंडू मैदानाच्या बाहेर गुल झालाय. ठोकलाय षटकार. प्रकाश तुंबडा आपला ब्रँड प्रस्थापित करत असताना 6. सासरवाडी तुझी लांबची. अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. बघा या खेळाडूला जर तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करणार तर तो सोडणार नाही आहे आणि तेच इथे चित्र पाहायला मिळालं आपल्याला. प्रदीप जबरदस्त फटका. इथे बघा कट करण्याचा प्रयत्न कमबॅक केलाय योगेश बरफ याने. बघा प्रत्युत्तर देतोय योगेश बरफ प्रकाश तुंबडा याला. या षटकारांना धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 28 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 25 बॉल आणि 28 धावा. योगेश बरफ आपल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन. इथे बघा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. बघा अगदी या पंचांच्या बाजूने हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. राकेश आहेत तिकडे. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट केली गेली. या एका धाव्याने धावसंख्या आता
जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 28 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 27 धावींची आवश्यकता आहे. 24 बॉल बाकी आहेत आणि या 24 बॉलमध्ये 27 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. चल आपण देऊया डीजेला संधी, त्यानंतर जाऊया जयेश सरांकडे. ओर टू डीजे. धीरे धीरे चालत हो मैना पालघर गावात निघतो मैना पालघर गावात निघतो मैना, पालघर गावात निघतो मैना. धीरे धीरे चालत हो थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करूया. 55 धाव्यांचं हे लक्ष्याचं पाठलाग करायचं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग छान खेळ. 14च्या सरासरीने 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून देखील आपण पाहिलं तर मॅचमध्ये कहाणी शिल्लक आहे मित्रांनो. बदलण्याची क्षमता ठेवावी लागेल आणि या वेळेला तो खेळ मात्र करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं जात आहे. वर्षा फाउंडेशन अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून प्रकाश तुमरा षटकारांची हॅट्रिक मारा आणि 2100 रुपये कमवा. तसेच सागरजी सोमन यांच्या माध्यमातून सुद्धा सेम कामगिरी आहे, म्हणजे षटकारांची हॅट्रिकसाठी 1500 रुपये या ठिकाणी या एका फलंदाजासाठी लागले गेलेले आहेत. ओर टू कमेंट्री बॉक्स. डेफिनेटली आपण पाहतोय जसं म्हणतात ना की बदलता रहता है समय का फेरा की माना की जिंदगी में है भी अंधेरा. थोड़ी सी हिम्मत रखना मेरे दोस्त क्योंकि आएगा उम्मीद का एक नया सवेरा. बघा इथे आपण पाहू शकतो की लो टोटल असला म्हणून तुम्ही मॅच गमावला असं नाहीये. बघा 8वा तो सामना फायनलचा भारत वर्सेस आपण बघितलं साऊथ आफ्रिका. 30 चेंडूमध्ये 30 धावा हव्या असताना कोणी विचार देखील केला नसेल की भारतीय संघ तो सामना जिंकेल आणि चॅम्पियन बनेल. ती धमक ठेवायला हवी. सतीश बॉल. ओहो या वेळेला आपण पाहिलं तर मिस्टेक झाली आहे. ही मिस्टेक नाही आहे तर गलती से मोठी वाली मिस्टेक झाली आहे. चेंडू सीमा पार चौकार. पोरापोरी जमली आखी नाचाया गमली. बघा फिल्डर होते तिकडे फाईनला. ओ हा बॉल पाहिला पण तर थोडासा दिशाहीन फेकला गेलाय. लेफ्ट वर्सेस लेफ्ट मध्ये आपण कॉम्बिनेशन पाहिलं परंतु या वेळेला वाईट चेंडूची नोंद होताना पाहायला मिळते. सतीशने तर आपली कामगिरी केली होती परंतु फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक झाली. कॅच पकडायला हवा होता या मॅचला बनवण्यासाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आडवा पाडणं पात्र एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या प्रयत्न होऊ शकतोय. विचार तर मनामध्ये आणला होता परंतु तो बदलावा लागला कारण की क्षेत्ररक्षक समीर मात्र वेगाने चेंडूपर्यंत आले होते. धावसंख्या वाढलेली पाहायला मिळते. फलकावर आपण पाहिलं तर मग 34 धावा पाहायला मिळत आहेत. अजून देखील 22 चेंडू आणि 21 धावा. मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग विकेट. आता हा पर्याय मात्र दिसून येत आहे. आता 6 विकेट मात्र पकडण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजांना. कटचा फटका पाहतोय या वेळेला. तंत्रशुद्ध फटका पाहतोय. वेगाने प्रस्थान करत असताना चेंडू दन 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 करत निघून चाललाय. सरळ सीमा रेषा ओलांडताना पाहायला मिळालाय आणि परशुराम पाटील सरांनी इशारा पोहोचवलाय की हा आहे थेट चौकार. पोरापोरी जमली नाचाया गमली सारी नाचताना तालावर सारी नाचताना तालावर. चौकार आलाय. 21 चेंडू आणि 17 धावा. सामना मात्र सोपा केला. पुन्हा एकदा बॅकफुटला आपण पाहतोय चांगलं ड्राईव्ह केलं जात आहे. पुश करो खुश राहो असं म्हटलं जातं आणि त्याच प्रकारे आपण पाहायला मिळालं की हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र आपण पाहू शकतोय की धाव कंप्लीट केली आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर मग रुद्राक्ष स्पोर्ट्स टीमसाठी मस्ट विन वाला मॅच. कारण की हा मॅच जर गमावला तर कदाचित त्यांचं स्वप्न या APL मध्ये अपूर्ण राहू शकतंय. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. रिव्हर्स शॉट अप्याच्या माध्यमातून फिल्डर आले तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी सहज कन्वर्ट केल्या जात आहेत. राकेश आणि ॲपी या 2 खेळाडूंना आता आपण बघितलं तर जोडी जमलेली पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचली या 2ने आपण पाहिलं तर 39च्या घरामध्ये 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं म्हणजे 19 चेंडू असतील. आता आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये भर देखील 39 मध्ये पडत असताना जे 2 ॲड 41 झालेत आणि 19 चेंडू आणि 14 धावा. इथे समीकरण आता थोडंसं सोपं झालेलं आहे.
इथे बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय, कमबॅक केलाय सतीश जाबर याने शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या झालेली 41. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. जयेश आता 18 चेंडूमध्ये 14 धावा. समीकरण थोडंसं सोपं झालंय. तारपची म्युझिक वाजते सारे पालघरवर ना पोरपोरी नाचते मजबूत तारपचे म्युझिक वर. नाचाया भेटलाई जोड फार भारी फार बेस नाचाया मजा हो भारी. एक नंबर तू हायस ग पोरी नाचू ग पोरी आपू हरी हरी. ना तारपची म्युझिक वाजते सारे पालघरभर ना पुरपुरी नाचते मजबूत तारपचे म्युझिक वर. वेलकम बॅक पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. आदिवासी प्रीमियर लीग 2026 पाहतोय आपण. उशिरा जोडलेले प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूने धावांचा पाठलाग करतोय माता पिता 8199 संघ जो लाख्याची गोवार यांचा संघ पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर डिफेंड करण्याचा प्रयत्न करणारा संघ रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवली पाडाव संघ आपण पाहतोय. गवली ब्रदर्स आपण पाहिलंय या संघाचे संघ मालक आहेत. आणि थोडंसं आपण पाहिलं तर मग जे परफॉर्मन्स आपण पाहिलं तर निराशजनक राहिलं गेलंय. बॉलिंग ट्रॅकवर रोहित समोरच्या दिशेने फटका खेचलाय. फिल्डरला मात्र तिथे निवडलं जात आहे. राकेशचा हा नाहक प्रयत्न अपयशी ठरत असताना पाहायला मिळालाय. आणि गरज आहे इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमला विकेटची आणि ती विकेट मात्र मिळवली जाते. आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वा हा धावांचा पाठलाग करत असताना 41च्या आकड्यावर लागतोय. थँक्यू डीजी. बघा कशा प्रकारे ते विकेट डाऊन झालेली आहे. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र कनेक्शन तेवढं चांगलं झालं नव्हतं आणि चांगला झेल तिकडे पकडला. जयेश विकेट मिळाले. इकडनं मॅच टर्न होऊ शकतो मात्र आणखीन काही विकेट्स आणखीन काही डॉट बॉल त्याने ते घ्यावे लागतील. डेफिनेटली प्रदीप इथे आपण पाहू शकतो एक विकेट पकडलाय. आणखीन 1-2 विकेट इथे मात्र पकडण्याचा प्रयत्न करावा लागेल. जरी आपण पाहू शकतो की चेसिंगमध्ये तुम्ही पुढे असलात परंतु तुम्हाला विकेट मात्र आपण पाहिलं तर पकडले तरी मॅचमध्ये येण्याची संधी मिळू शकते. राकेश सावरा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अकटचा फटका आपण पाहिलाय. तंत्र मात्र अवगत केलंय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर द ग्रेट मात्र ठरत असताना चेंडू मात्र आपण पाहिलाय तर हळवार पद्धतीने निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली रेस मात्र आपण पाहिली. त्या रेस मध्ये आपण पाहिलं तर विजय झालाय तो म्हणजे चेंडूचा आणि सीमा रेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. आल्या आल्या चौकार राकेश सावराने लगावलाय. चौकाराने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. पोहोचले गेले 45च्या घरामध्ये. 10 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी. हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रोहित दळवी गोलंदाजीवर आपण पाहिलं तर मग रोहित दळवी देखील आपण पाहिले एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू परंतु या APL मध्ये आपण पाहिले ना तर तो इम्पॅक्टफुल खेळ करताना मात्र अपयशी राहिलेत. संघ मालकांच्या नक्की त्यांच्यावर देखील भरपूर विश्वास होता विथ द बॅट विथ द बॉल परंतु जे योगदान आपण पाहिलं तर मिळालं नाहीये. शपाल झाले ऑफस्टमच्या बाहेर. तिथून मात्र चेंडूला वेट केलं. चेंडूला बॅटमध्ये घेतलंय. चांगलं शतरक्षण समीर यांचा पाहायला मिळत आहे. चेंडूला फोल्ड केलाय आणि जोपर्यंत फेकला गेलाय तत्पूर्वी धावा मात्र जोडण्याचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या धावा जोडल्या जात आहेत. 2 धावा इथे देखील अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. पोहोचली गेली 47च्या घरामध्ये. 8 धाव्यांची गरज अजून देखील असेल. 14 चेंडू आणि 8 धावा. धीमा टाकलाय. स्लॉरमनचा वापर केला गेला होता. रोहितच्या माध्यमातून यावेळेला थोडीशी चालाकी दर्शवली गेली आहे परंतु आपण पाहू शकतो डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय.
बघा वन साइड मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु प्रेक्षकांना देखील अपेक्षा होती की कदाचित एक कडवी लढत पाहायला मिळू शकते, परंतु तसं काही होताना पाहायला मिळत नाही आहे. आणि ज्या अनुषंगाने आत्तापर्यंत आपण बघितलं की मग टीम मातापिता 8199 सलग दुसरा विजय जर मिळवते ना, तर मग आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर टॉपच्या दिशेने आपल्याला जरूर जाताना पाहायला मिळू शकतोय. हा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टमवरून थोडासा सरळ चालला विकेट किपरच्या हातस्थानामध्ये. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चांगल्या चेंडूने आपण पाहिलं तर मग षटकाची होती समाप्ती. सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग आता गरज असेल 12 चेंडू आणि 8 धाब्यांची. DJ कैलास in the mix. लग्नालू आम्ही लग्नालू लग्नात नाचाई मजा ये आम्ही आऊ लग्नालू लग्नालू आम्ही लग्नालू लग्नात नाचाई मजा ये आम्ही आऊ थँक्यू डीजे. आपण कंपॅरिझन पाहतोय. रुद्राक्ष चिंचोटे संघाच्या 31 धावा होत्या. इथे मातापिता 8199 या संघाच्या 47 धावा आहेत. आता 12 चेंडूमध्ये 8 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा इकडनं आता रुद्राक्ष चिंचोटी या संघाला जर हा सामना जर जिंकायचा असेल तर प्रकाश तुंबडा एप्पी याची विकेट घ्यावी लागणार आहे. आता रुद्राक्ष चिंचोटी या संघाला जर कोण वाचवू शकतो तो आहे गोलंदाज समीर. त्याला या ओव्हरमध्ये विकेट्स घ्याव्या लागतील आणि खास करून आपण पाहतो या प्रकाश तुंबडा याची विकेट त्याला घ्यावी लागणार आहे. 12 बॉलमध्ये 8 धावा या अजूनही बनवायच्या आहेत. अजूनही इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाही आहे. पर्सेंटेज जर आपण बघितले अजूनही 20% या सामन्यावरती आपली पकड बनवून आहे रुद्राक्ष चिंचोटी हा संघ. समीर भुरकून आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. स्ट्राईकवरती असेल प्रकाश तुंबडा. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पुल सक्सेसफुल ठरलाय आणि चेंडू मैदानाच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार. बघा आता फक्त 4 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 11 चेंडू आणि आता 4 धावा इकडे मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, कनेक्शन प्रॉपर झालेला आहे. शतरक्षक धावतोय तिकडे. 1-2 टप्प्याने हा चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय आणि या चौकारानिशी हा सामना इथे मातापिता 8199 या संघाने इथे जिंकलेला आहे. हळक रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी टीम. आपण पाहतो या सलगचा हा दुसरा सामना इथे मातापिता 8199 या संघाने जिंकलेला आहे. तर दुसरा सामना इथे गमावलाय तो म्हणजे रुद्राक्ष चिंचोटी या संघाने. लगेच आपण जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. त्यानंतर गेम चेंजर आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. हॅलो चला मॅन ऑफ द मॅच साठी प्रकाश तुंबडा यायचा आहे. तसेच गेम चेंजर ठरतोय या मॅचचा राकेश सावरा. प्रकाश तुंबडा आणि राकेश सावरा